पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द येथील संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी सखाराम नथू मोरे यांना अनेक महिन्यांपासून योजनेचे अनुदान मिळालेले नाही। विशेष म्हणजे मार्च 2026मध्ये तहसीलदार कार्यालयाकडून त्यांना दिव्यांग लाभार्थी असल्याचे गृहीत धरून युनिक डिसॅबिलिटी ID कार्ड आधारशी संलग्न करण्याबाबत पत्र देण्यात आले। त्यानंतरही वारंवार पाठपुरावा करूनही आज अखेर त्यांचे अनुदान सुरू झालेले नसल्याने तहसील प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे। पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या पत्रात सखाराम मोरे यांना विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थी म्हणून संबोधण्यात आले असून UDID कार्ड आधारशी संलग्न न केल्यास अनुदान स्थगित करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता। मात्र प्रत्यक्षात ते दिव्यांग योजनेचे लाभार्थी नसून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनुदान घेत आहेत। त्यामुळे चुकीच्या लाभार्थ्याला अशी नोटीस कशाच्या आधारे देण्यात आली असा प्रश्न उपस्थित होत आहे। मार्चमध्ये पत्र मिळाल्यानंतर सखाराम मोरे यांनी तहसील कार्यालयात अनेकदा पाठपुरावा केला, मात्र प्रशासनाने चुकीची नोंद दुरुस्त करण्याऐवजी रखडलेले अनुदान सुरू करण्याऐवजी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे। एकीकडे पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे अनुदान वेळेवर मिळत नाही, तर दुसरीकडे चुकीच्या वर्गवारीनुसार नोटिसा पाठविल्या जात असल्याचे हे प्रकरण प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत शंका व्यक्त करणारे ठरत आहे।